समीरच्या यू डोंट वरी, हे बघा आय विल पे राईट नाऊ. अगं नको, अगं बघा माझं पण घर आहे, माझी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही. यू डोंट वरी, जस्ट रिलॅक्स्ड, आय विल सी टू इट. नंतर देईन ना मी. ए हात काय लावतेस? आणि काय करतेस हे? हेच मला तुम्हाला विचारायचंय. हे काय करताय? काय करते म्हणजे? आम्हाला मदत करतेय. तू जेव्हापासून आमच्या घरात आलीस ना तेव्हापासून चणचण लागली पैशाची. ही आम्हाला मदत करून ना आमची आबरू वाचवते. शिक ग, तिच्याकडून काहीतरी शिक. या घराची आबरू वाचवायला या घराची सून समर्थ आहे. त्यासाठी बाहेरच्यांची गरज नाही आम्हाला. आम्ही नाही मानत तुला सून. तुमच्या मान्यानं मानण्याने इथे कोणाला काही फरक पडत नाही. या घरची सून आहे आणि ते सत्य बदलणार नाही. अगं ए, त्यांना ना 2000 द्यायचे. 2000 जमणार आहे तुला? देऊ शकणार आहेस तू? नाही, देऊया ना आपण. पण आधी ते सिलेंडर 2000ला का विकतात ते तरी चेक करूया. दादा जरा पावती दाखवता का? पावती? पावती. हो हो, पावती दाखवतो ना. सिलेंडरचं काय रेट आहे? 920 रुपये. देशमानांकडे जायचं आणि 2000 रुपये सांगायचं. असं कसं सांगणार? दरवेळी 920च होतात. दरवेळेची परिस्थिती वेगळी असते. आत्ताची वेगळी आहे की नाही? लोक आरामात तुझ्यावर विश्वास ठेवते. मी सांगते ना ते कर. तुला तुझा फायदा दिसत नाहीये का? 920च्या सगळे वरचे पैसे तुझे आणि हे 1000 सुद्धा. पण 2000 ऐकल्यावर त्यांनी सिलेंडर नको म्हटलं तर? असं नाही होणार. सिलेंडर तर ते घेणारच. मी त्यांना घ्यायला लावणार. याच्यावर तर 920 रुपये लिहिलेत. मग तुम्ही 2000 का मागताय? बघितलं? गप ना, तुला काय करायचंय ती बघते ना. तू खा. ते ऑफिशियल आहे. हां, ऑफिशियल आहे. मग याच्यावर का नाही लिहिले 2000? याच्यावर का 920 लिहिले? हो दादा दादा, जनरल वॉर्डमध्ये 8 डबे वाढवायचे आहेत आणि 6 डबे कमी करायचे आहेत आणि 2 डायबेटीसचे.
जीजू. निकी तू प्रॅक्टिसमध्येस? नाही नाही, बोला ना, आज ब्रेक आहे मला. हां व्हेरी गुड. ऐक ना, आपलं जे बोलणं झालं होतं टिफिन्सबद्दल, ते बाबांशी बोललीस तू? हो, पण जीजू डब्यांचा बिझनेस पुन्हा सुरू करायला किंवा मेहनत करायला आमची नाहीच आहे. इट्स जस्ट दॅट क्लायंट्स खूप अपसेट आहेत, त्यामुळे सगळंच खूप कठीण वाटतंय. तुम्हाला तर मी सांगितलं ना जे काही झालं ते. हां हो. बरं ऐक ना, तुला आणि बाबांना भेटायला यायला जमेल आत्ता मला? आत्ता? आत्ता? हो चालेल ना. कुठे भेटूया? मी तुला पत्ता पाठवतो, बाबांना घेऊन ये तिकडे. ओके ओके, पाठवा. हां बाय. सिटी हॉस्पिटल? जीजू आता हॉस्पिटलमध्ये आहेत. आय होप एव्हरीथिंग इज फाईन. हो सगळं ठीक आहे, तुम्ही इथे या, मग बोलू आपण. फक्त आत्ता या बाबतीत कोणाला काही बोलू नकोस. दिलाय नाही. थांबा, तुमच्या एजन्सीला फोन लावते मी. ही एजन्सी? अहो एजन्सीला कशाला फोन? क्रॉस चेक करायला. फक्त त्यांनीच पैसे वाढवलेत का सगळ्याच एजन्सीजने पैसे वाढवलेत? त्यांच्याशी बोलून कंझ्युमर कोर्टात तक्रारच करते आता. 2000 घेतात का सिलेंडरचे? अहो ताई, कशाला प्रकरण वाढवताय? माफ करा, चुकलं माझं. हे ऑफिशियल नाही आहे. खोटं बोललात ना? म्हणजे लुटत होतात आम्हाला? नाही, लुटत नव्हतो. ते मी आपलं ते काय ते सरळ सरळ असे वाढवून रेट लावताय तुम्ही? म्हणजे बाहेरच्या सगळ्या सिच्युएशनचा आणि बायकांच्या भोळेपणाचा तू असा फायदा घेतोयस? अहो बाई तुम्ही शट अप. परत बोललास ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं ना? हे अशा मार्गाने पैसे मिळवलेले ना हे पचत नाहीत. करू का कंप्लेंट एजन्सीकडे? हा करू करू. मॅडम, चुकलं माझं. जे पावतीवरती रक्कम आहे ती द्या आणि मोकळं करा मला. परत नाही होणार असं. ₹30. हो. कसली जीवत आहे ना ती. यावेळेस सोडते, पण पुन्हा असं करू नका. हे असं काहीतरी करायला सांगणारे लोक ना खूप भेटतील तुम्हाला, पण तुम्हाला कळत नाही का? हे असं सामान्य माणसांना लुटून पैसे कमवाल तर तुमच्या मुलाबाळांना काय तोंड दाखवाल? चुकलं माझं.
तेवढं ते रिकामा सिलेंडर देता का? आणि तुम्ही आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलायची गरज नाहीये तुम्हाला. गरज नाहीये. गरज होती ना म्हणून बोलले मी. धावून आले मदतीला. समीरची आई म्हणजे मी मदत पण नाही करायची. काळजी वाटते मला या घराची. काळजी? काल बघितली तुमची काळजी. बाबांच्या एनजीओप्लास्टीसाठी पैशांची गरज असताना फोन बंद करून बसलात तुम्ही. नाही, मला अपेक्षा नव्हती तुमच्या मदतीची, पण निदान आईंसाठी तरी फोन उचलायचा. असो, 5 लाखांच्या महानपणापेक्षा 2000चा महानपण दाखवणं सोपं वाटलं असेल ना तुम्हाला. ए गब्बस. मोठेपणा दाखवायची हौस नाहीये मला. आणि आय एम नॉट आन्सरेबल टू यू. ओके. मी काल का नव्हते आणि पैशांची मदत का करू शकले नाही ना, हे मी समीरच्या आईला एक्सप्लेन केलंय सगळं. हा हो हो हो. आणि तुझं काय ग? काल पैशांची व्यवस्था केली म्हणून माज आलाय तुला? मोठी सून म्हणून मिरवतेस ना, आणि केलेले उपकार हे असे हे बोलून दाखवतेस. मुळात तू पैशांची सोय कशी केलीस हा प्रश्न आहे. आय एम शुअर काहीतरी आहे ना चुकीच्या मार्गानेच केलं असेल. काय आहे ना, वेळेवर उपचार मिळणं खूप गरजेचं असतं आणि तुमच्या बाबांना ते उपचार मिळाले. शांत झोपलेत आता. पण तुम्ही मला कळवायचं होतं ना. हॉस्पिटल म्हटलं ना की मॅन पॉवर लागते. मी लगेच आलो असतो ना. हं? तुमच्या घरात इतके प्रॉब्लेम असताना आमच्या घराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं. हे सगळं बघितल्यानंतर ना मला माझीच लाज वाटली. अहो, इतकी घाई नव्हती हो. बघा बाबा, तुम्ही असं काही विचार करू नका. आणि आपल्या दोघांची घरची परिस्थिती एकमेकांपासून लपली आहे का? तुम्ही सगळे खूप प्रेशरमध्ये आहात. त्यामुळे अर्पिता मॅडमचं हे डब्यांचं काम लवकरात लवकर सुरू होणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही असं काही वाटून घेऊ नका. निकी, मी तुला ती लिस्ट तयार करायला सांगितली होती क्लायंट्सची. केलीस तू? ह्यात नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस आणि कोणाचं काय पथ्य ते सगळं लिहिलंय. व्हेरी गुड. माझ्या अंदाजाने दुपारपर्यंत बाबांना डिस्चार्ज मिळाला असं. त्यानंतर मी लगेच कामाला लागतो. पण तोपर्यंत तुम्ही बाकीची सगळी तयारी करून ठेवा. म्हणजे रॉ मटेरियल, मेनू आणि आठवड्याभराचं सगळं टाइम टेबल. काय आपल्याला सोपं जाईल सगळं रन करायला. हां, तुमचे आभार कसे मानू खरंच कळत नाही हो मला. प्रत्येक वेळेला देवासारखे धावून येता तुम्ही. तुमच्यामुळे माझ्या मनावरचा ताण, माझ्या मनावरचं ओझं किती कमी झालंय काय सांगतो तुम्हाला. काय करताय तुम्ही हे सगळं?
आणि हे तुम्ही काय मुलासारखा मानता ना मला? मग समीर म्हणा. मुलासारखा नाही रे, मुलगाच आहेस तू माझा. पण आम्ही अशा परिस्थितीत आहोत ना की बाबा, आपण आता सगळेच एकाच बोटीनं प्रवास करतोय आणि मी तुमच्यासाठी खूप काहीतरी करतोय असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर एकदा तुमच्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. कारण जितकं मी तुमच्यासाठी करतोय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं ते माझ्या घरच्यांसाठी करतात. कारण त्या माझं घर त्यांचं मानतात आणि मी त्यांचं घर माझं मानतो. त्यामुळे तुम्ही असं काही वाटून घेऊ नका. खरंच आपले अर्पिता किती भाग्यवान आहे नाही. आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. जिजू, तुम्ही म्हणालात की तुम्ही कालपासून इथेच आहात. मी काय म्हणते, तुम्ही घरी जा, फ्रेश होऊन या, मी थांबते इथे. नाही अर्पिता मॅडम आला की मी जाईन घरी. नाही नको. म्हणजे दी चिडेल माझ्यावर. इतकं तरी करू द्या ना मला. तुम्ही जा घरी, फ्रेश होऊन या. दी आणि तुम्ही एकत्रच या ना. मी थांबते तोपर्यंत, तशी मी फ्री आहे. हा, तुम्ही घरी जा आणि फ्रेश होऊन या ना. ठीक आहे, पण काही लागलं तर मला नक्की फोन करा. हो, मी आहे इथे. थोडा वेळ थांबीन, गरज वाटली तर तुम्हाला फोन करेन. हं? खरंच बाबा, समीरच करेक्ट पार्टनर आहे दीचा. प्रेम आणि समजुतीची लग्न गाठ आहे ही दोन्ही पोरं आपल्या दोन्ही घरांनाही आपुलकीच्या धाग्याने कायम बांधून ठेवतील बघ. खात्री आहे माझी. एक मिनिट. काय? मंगळसूत्र कुठे आहे तुझं? समीरजी, मंगळसूत्र कुठे आहे हिच्या गळ्यातलं? विकलंस? मंगळसूत्र विकलंही नाही. नाही, पण बरोबरच आहे ना समीरची आई, ही मंगळसूत्र विकणारच. कारण हे लग्न जबरदस्तीच आहे ना. हिला काय किंमत असणार आहे मंगळसूत्राची? समीरची आई, मंगळसूत्र म्हणजे समीरच्या आयुष्याचं सिम्बॉल आहे आणि ते विकून समीरच्या जीवाशी खेळली आहे ही मुलगी. तुम्ही भलताच रंग देऊ नका या सगळ्या गोष्टींना. मी बाबांच्या एनजिओप्लास्टीसाठी मंगळसूत्र विकलं. आई अहो, तेव्हा बाबांचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं होतं. माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. अहो, आपल्याकडे वेळ कमी होता आणि मी तरी बांगड्या विकल्या, पण त्याने 5 लाख उभे राहत नव्हते. मी खरंच नाईलाज म्हणून मंगळसूत्र विकलो. तुम्ही प्लीज नको त्या गोष्टींचा भाव करू नका. मी तेव्हा 5 लाख भरले नसते तर बाबांची ट्रीटमेंट सुरूच झाली नसती. हे चल ग, ठरवलं असतंस ना तर दुसरा कुठलाही मार्ग काढला असतास तू. बरोबर सोपा मार्ग निवडलास. समीरची आई, हे असं वागून तिने तुम्हाला कमीपणा आणलाच आहे.
उद्या जर समीरच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर त्याला ही मुलगी जबाबदार असेल. हे बघा राजश्री मॅडम, तुम्ही वाटेल ते बोलू नका. कशाचा संबंध कुठे जोडताय तुम्ही? हे गप्पे, काय चुकीचं बोलली ती? हा, काय चुकीचं बोलली? एरवी तर तू नाती नाती म्हणून नाचत असतेस ना, आणि आता स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर उठलीस तू. अगं, काय आहे की नाही तुला? तू मंगळसूत्र विकलंस. जर समीरा जर काही झालं ना तर तुला मी जिवंत सोडणार नाही. नालायक कुठची. हात सोड माझा. काय हात माझा सोड. काय तुला सोड. नाही, तुझा काय ऐकणार नाहीये. तुला माहिती आहे काय केलंय? मला माहिती आहे, तुला सर. नाही बस, कळत. बस, तू- आधी- नाही, मला नाही बसायचं. सोड मला. काय हे हं? काय कुठल्याही जगात वावरतेस का तू? कोणी येऊन तुला काही बोलतं आणि तू लगेच आंधळा विश्वास ठेवतेस त्याच्यावर. अरे काही अतिशहाणी माणसं तुला येऊन भडकवतायत आणि तू भडकतेस लगेच. समीर, अगं उलट तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र टिकून राहावं म्हणून अर्पिता मॅडमने त्यांचं मंगळसूत्र विकलं हे लक्षात येत नाहीये का घे तुझ्या? घे, तू तिची बाजू घे. अगं समीर, मंगळसूत्र हा खूप महत्वाचा दागिना असतो नाहीतर काय? आणि बाई ते केव्हा काढते हे तुलाही चांगलंच माहिती आहे. आणि हिने इतक्या सहज मंगळसूत्र काढलं, विकलं. हात नाही थरथरले तुझे? थरथरतील तरी कसे? त्यासाठी प्रेम असायला हवं ना ग. तुझ्या मनात समीर विषयी प्रेम काय, कुठलीच भावना नाहीये. जबरदस्तीचं लग्न आहे ना हे. स्वतःच्या फायद्यासाठी गळ्यात पडलीस तू त्याच्या. तुला काय किंमत असणार आहे ग मंगळसूत्राची? नातं कुठे आहे? नातं नाहीये, नावापुरतं आहे सगळं. नाहीच आहे नातं हे.